ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उदय साखर कारखान्यावर रास्ता रोको, वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दोन्ही बाजूने उसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा। सोनवडे बांबवडे तालुका शाहूवाडी येथील अतनी शुगर्स युनिट नंबर 2 तसेच उदय सहकारी साखर कारखाना सोनवडे बांबवडेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वेतनवाढीसाठी बुधवारी रात्रीपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। त्यामुळे कारखान्याकडे जाणारा रस्ता चर खोदल्याने बंद झाला असून आतील गाळपासाठी उपलब्ध असणारा ऊस संपला आहे। कारखान्याच्या माध्यमापासून सुमारे बांबवडे दिशेने 1 किलोमीटर तर ठमकेवाडी फाट्यापासून मलकापूर पर्यंतच्या दिशेने दोन्ही बाजूस उसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या 9 महिन्यापासून या कारखाना व्यवस्थापन समिती आणि कर्मचारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, परंतु कारखाना प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक निर्णय घेतला जात नाही आणि केवळ चालढकल सुरू आहे। दोन्ही प्रशासनाकडून 100% वेतन आयोगाच्या शिफारसी कामगारांना लागू व्हाव्यात अनेक वेळा दोन्ही प्रशासनाची चर्चा केली आहे। त्या संदर्भात अतनी शुगर्सचे रवींद्र देशमुख व प्रभारी कार्यकारी संचालक भगवान पाटील यांनी 15 दिवसात या शिफारसी लागू करू अशा आशयाचं लेखी पत्र सुद्धा दिलं होतं। ही घटना 9 महिन्यापूर्वीची असून अद्याप यावर दोन्ही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही। वेतन आयोगाच्या शिफारसीबरोबर कामगारांना कायम करणं, त्याचबरोबर बसपाळीच्या काळात कामगारांना वेतन मिळणे, कर्मचाऱ्यांना हुद्देवाढ देणं, त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा कामगारांचे थकीत वेतन सुमारे 35 महिने देणं बाकी आहे ते देणे, याचबरोबर उदय साखर कारखान्याच्या कारकिर्दीत असलेला भविष्य निर्वाह निधी सुमारे 25 महिने बाकी आहे। हा भविष्य निर्वाह निधी सुमारे 35 महिने कर्मचाऱ्यांच्या खात्यात न भरल्यामुळे कामगारांना किंवा त्यांच्या वारसांनी त्याचा लाभ मिळू शकला नाही। निवृत्ती कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन सुविधा चालू झालेली नाही। या मुख्य मागण्यांसहित अनेक मागण्या कारखान्याकडे प्रलंबित आहेत। हा कामगारांच्या वतीने होणारा अन्याय आहे। सदरच्या मागण्यांसाठी वेळोवेळी प्रशासनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करून देखील दोन्ही प्रशासन याबाबत कोणताही तोडगा काढलेला नाही। दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही। वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य न झाल्याने कामगारांचा असंतोष वाढल्याने अखेर सनदशीर मार्गाचा अवलंब करून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। सदरच्या मागण्या दोन्ही प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील याची कारखाना प्रशासन तसेच कामगार आयुक्त साखर संचालक यांनी नोंद घ्यावी, असं उदय साखर कामगार संघाच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे। महानकरी न्यूजसाठी विकास कांबळे, शाहूवाडी। कामगारांना वेतन मंडळ लागू व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत। कामगार आयुक्त यांच्याकडे देखील आम्ही लेखी निवेदन देऊन आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत, पण आज आमच्या प्रशासनाने त्याची दखल न घेत पुढे चालढकल करत आजपर्यंत हा पुढे केलेला आहे। आम्ही कामगार आयुक्तांच्याकडे जे निवेदन दिलेलं आहे त्यामाने वेतन आयोग लागावं यासाठी जे दिलेलं निवेदन आहे ते आम्हाने घेतल्याशिवाय आम्ही गप बसत नाही आणि ते मिळवलंच पाहिजे। आमचा हा हक्क आहे। गेली 8-9 महिने आम्ही ह्या सातत्यानं पाठपुरावा करत असताना आमची सर्व्हिस आज 25 वर्षे होऊन गेलेली आहे, तरी देखील आम्हाला न्याय मिळत नाही। आम्ही जगावं की मरावं यासाठी आमचा कामगार बंधू ह्या चिंतेत असताना आम्ही दोन्ही प्रशासनाला सहकार्य करत असून ते सहकार्याला धुडकाव देऊन आमच्यावर दमदाटी करून आमचा हक्क हिरावून घेऊ इच्छित आहे। त्यासाठी आम्ही आमच्या वतीनं सर्व कामगारांच्या वतीनं आम्ही आमचा लढा हा सातत्यानं पुढे हा चालू ठेवू। जो आमच्या मागण्या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हा आमचा निर्धार ठाम आहे आणि आम्ही आज थांबणार नाही। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा।